आणि यानंतर आपण जरा सायनमध्ये जाऊयात, कारण तिथे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर यांच्या दहीहंडी आयोजनाच्या स्थळी ते आहेत, तिथून ते आपल्याला तिथलं दृश्य पोहोचवणार आहेत। महेंद्र, सध्या या दहीहंडीला कधी सुरुवात होणार आहे आणि कोणकोणती मंडळं जी आहेत ती आता सलामी देण्यासाठी तिथे हजर झालेत? सिद्धेश, जो आहे तो जन्माष्टमीचा उत्साह पूर्ण देशभरात, महाराष्ट्रात आणि मुंबईत पाहायला मिळत आहे। मुंबईत जे आहे ते ठिकठिकाणी दहीहंडीसाठी जे ते मानवी मनोरे असणाऱ्यांना जे आहे ते रोख रक्कम आणि जे ते सन्मान चिन्ह दिलं जातं। आपण भारतीय जनता पार्टी आयोजित संजय ठाकूर जे प्रवक्ते आहेत त्यांच्याकडून जे ते सायन इथे एक दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे। या दहीहंडीत जे ते मानवी मनोरे रचणाऱ्यांना 9 थर जे ते मानवी मनोरे रचणार आहेत त्यांना 5,55,555 रुपयाचं आहे ते पारितोषिक दिलं जाणार आहे। त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह देण्यात जाणार आहे। मी सध्या सायन या ठिकाणी आहे। या ठिकाणी जे ती दहीहंडीचा जो उत्साह आहे त्याची तयारी आहे ती जोरदार पाहायला मिळते। मी तुम्हाला दाखवू शकतो या ठिकाणी जे ते मंच एक उभारण्यात आला आहे, त्याचबरोबर मंचावरती जे ती लाइटिंग करण्यात आली आहे। त्याचबरोबर मंचाच्या ज्या डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर एक LED स्क्रीनची उभारणी करण्यात आली आहे आणि जे ते या ठिकाणी दहीहंडी लावण्यासाठी एक क्रेन आहे, त्या क्रेन जो साचा एक पाहतो त्याला फुलांची जे ती सजावट करण्यात आली आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी या परिसरामध्ये जे ते मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे। त्याचबरोबर या दहीहंडीसाठी जे ते ऑपरेशन सिंदूर ही थीम ठेवण्यात आली आहे आणि एक है तो सेफ है हा जो नारा आहे तो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सध्या सणांची सुरुवात आहे। आगामी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या या मार्गातून प्रत्येक जो पक्ष आहे तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करताना पाहायला मिळतो आणि या ठिकाणी जे गोविंद येणार आहेत त्यांना जे ते 5,55,000 रुपयाचं पारितोषिक आणि जे ते सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे। त्यामुळे 9 थर कोण लावतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी जे ती तयारी चालू आहे आणि 12-1 वाजल्यापासून या सगळ्या दहीहंडीच्या पथकांना सुरुवात होईल। त्यानंतर ते मानवी मनोरे रचले जातील आणि जे 9 थर लावतील प्रत्येक मोठ्या दहीहंडीचं आकर्षण असतं ते म्हणजे तिथली बक्षिसं। किती बक्षिसं यावेळी या मंडळानं दिलेली आहेत? सिद्धेश, 5,55,555 ही रोख रक्कम असणार आहे। त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह असणार आहे आणि जे गोविंदा पथक 9 थर रचणार आहेत त्यांना जे मानवी मनोरे रचणार आहेत त्यांना हे पारितोषिक दिलं जाणार आहे। त्याचबरोबर इथे पाहायला गेलं तर सेलिब्रिटी येण्याची जे ती माहिती मिळते आणि जे राजकारणी आहेत ते या प्रमाणात मोठ्या प्रमाणात तिथे येताना पाहायला मिळणार आहेत। नक्की, धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।